च्या समाप्तीनंतर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ही सकाळ नाही तर हा रणसंग्रामाचा पहिला श्वास आहे. बॅट बॉल आणि जिद्द तिघांचं अनोखं सहवास. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. गफलत झाले. सकाळचं सत्र गवताचा ओलावा डिफॅक्टर आणि त्यामुळे थोडीशी फंबल होणं साहजिकच आहे. दोन पंच सध्या तरी आपण पाहत आहेत. अध्यक्ष स्वतः जितेंद्र पवार, जयेश दुकटे. कालच्या दिवसात 28 नोव्हेंबरचा दिवस स्मरणात राहील. जयेश दुकटेच्या बॅटिंगचा मनमुराद प्रत्येकाने आनंद घेतला. यावेळेला फटका तर छान आहे परंतु शॉट सिलेक्शन खराब पाहायला मिळालं. परंतु शेवटच्या मोमेंटला सेकंड अटेम्प्टला खूप चांगला कॅच कॅरी करत असताना रोशन पवार अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. किल्लारने एक महत्वपूर्ण विकेट मिळवली. अप्रतिम चांगला फटका तर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. कांचन दुकटेच्या बॅटमधून एक अप्रतिम खणखणीत चौकार. 4 रन. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय आयुष. ऑन साईडला हलक्याशा हाताने ऑन ड्राईव्ह खेळत असताना डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. ग्रेट फिल्डिंग. अतिशय चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतरचं कमबॅक. आयुष एक अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू. पॉवर प्लेचं बंधन आहे दुसऱ्या षटकामध्ये. हलक्याशा हाताने अप्रतिम ग्रेट बॉलिंग. आयुष या वेळेला आपला परिपूर्ण अंदाज बांधता कॉन्फिडन्स लेवल त्याचा आतापर्यंत खूप छान पद्धतीने पाहायला मिळेल. सकाळचा वारा थंड पण वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळेल या सकाळच्या सत्रामध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. विश्वास सर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर स्मार्ट सिंगल. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये. विशाल ठाकरे एका साईडला आपण पाहत आहेत. विकेट टेकर गोलंदाज आपण पाहिलं तर पर्पल कॅप ज्याच्या नावावर. जयेश दुकटे आज ऑरेंज कॅप. त्याच्या डोक्यावर मानाचा तुरा आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम बॅकफुटला जात असताना आपण पाहताय चांगली तेवढीच फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी येईपर्यंत 1 रन मिळेल. या एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर DK 11 16 वर जाऊन पोहोचला गेलाय. 5 बॉल्स आतापर्यंत आयुषच्या हातखंडामधून खेळ साकारत असताना ज्ञानेश पाटील आणि कल्पेश पाटील यांचा संघ DK 11 तर एका साईडला राहुल शेलार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा झेल महत्वपूर्ण असेल. फिल्डर येत आहेत ग्लोव्ज मध्ये कॅरी करत असताना. अतिशय चांगला झेल दर्जेदार आणि इथून मात्र फलंदाज परतेल कांचन दुकटे. बॅक टू द पॅव्हिलियन. सेकंड विकेट डाऊन. आघाडीची जोडी माघारी.
च्या आवाजाची काळजी घेणारा डीजे मयूर म्युझिकल डीजे अँड साऊंड एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि या क्षेत्रामध्ये रुजू होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने क्वालिटी डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ शेलार आपल्या गोलंदाजी मार्कवर मागील षटक आपण विचार केला तर आयुषच्या नावावर आपण पाहू शकलात. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर पहा सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर आहे, खेळपट्टी सपाट आपल्याला पाहायला मिळते, बॉल खाली राहताना पाहायला मिळत आहे. तेवढं हवं तसं मात्र ऊन आलेलं नाहीये, कोवळी किरणं सूर्याची आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे थोडीशी खेळपट्टी नमी असते, शांत खेळपट्टी असते. अशा वेळेला बाउन्स होणं कदाचित आणि क्वचित आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथून मात्र एक सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाला बोनस असतो तर बॅटरसाठी चॅलेंज असतं. चांगला बॉल होता, बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच केला जातोय, जंटल पुश ज्याला म्हटलं जाईल, परंतु फार वेगाने गॅप शोधला. विशाल ठाकरेचा हा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना, ते अगदी विशाल ठाकरेने यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं, जरूर दर्शवून दिलंय. चौकार, 4 धावा मिळतील. प्रयत्नांची पराकाष्ठा खूप केली होती परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि अखेरकार हा चौकार येत असताना आपण पाहू शकतायत. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20-20. अक्षय गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. भावेश पवारचे खूप मोठे फॅन आहेत आणि ऑल इंडिया ओपन नेहमीच ते युट्यूबवर मोठमोठ्या मॅचेस स्पर्धा पाहत असतात. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लाईन. पंचांकडे मात्र यावेळेला दाद मागितली लेग बिफोर विकेटची. तुम्हाला कधीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जरूर आतापर्यंत टेक्नॉलॉजी ती आलेली नाहीये आणि परफेक्ट डिसिजन. साहिल पाटील लगेच आमचे क्विक ऑपरेटर आहेत, मास्टर माइंड. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय साहिल पाटीलने अतिशय आपल्या दमदार कुशल नेतृत्वावर अनेकाची मनं जिंकलेली आहेत. लेग स्टंप पिचिंग होती, पुन्हा एकदा बॉल तयार. वेला ऑन साईडला खूप छान पद्धतीने डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेला, तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग पाहायला मिळते. केतन त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते DK11, 21 धावा. थोडीशी संत आणि संयमाने सुरुवात केली, शांत यावेळेला जरूर ठेवलंय फलंदाजाला. पार्थ शेलार एक परफेक्ट ऑलराऊंडर, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू आहे. यावेळेला ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक होतं, फलंदाज मंदार यावेळेला पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. या एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. अगदी आज 8:38 पहिला बॉल डिलिव्हर झाला. कालच्या दिवसात 8:40 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. आज 2 मिनिटांनी अगोदर बॉल डिलिव्हर्ड होतोय. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ असंच असावं, टायमिंगचं मॅनेजमेंट, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि त्यामुळे वेळ कोणाचा गुलामही नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झालीत 5. शेवटचा बॉल आहे, 22 रन. ॲक्युरेसी गोलंदाजी जी पाहायला मिळते. आतापर्यंत 17 बॉल हाताळले गेलेत परंतु एक सुद्धा पंचांना थोडीशी सुद्धा यावेळेला आपण पाहिली तर तसदी मिळाली नाही वाईट बॉल देण्याची. अप्रतिम डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर खेळला गेला. बॅकअप चांगला मिळतोय, ग्रेट फिल्डिंग. इथून आपण पाहिलं तर एक्झॅक्टली बॅटने लागला होता का पंच? यस, बॅटने खेळला गेला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 धावा, 23 रन. DK11 टीम 3 षटकांच्या समाप्ती अखेर 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण या सकाळच्या सत्रामध्ये मयूरला संधी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
अग्री हा शब्द आल्यानंतर अग्री प्रीमियर लीग चा थरार येत्या काही महिन्यांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अग्री प्रीमियर लीग 2026 12 जानेवारी ते 18 जानेवारी. ऑन साइडला खूप छान फटका आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, जीवाची आकांक्षा करतायत. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हेच मात्र दर्शवत असताना 2 रन्स ऍड होतील विशाल ठाकरेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. वेदांत जो टॉप 2 रँकिंगवर आतापर्यंत गोलंदाजांच्या बाबतीत पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय बिटवीन द गॅप मध्ये. डीप मिड विकेट आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध. सुपर टायमिंग, ग्रेट. हा फक्त स्ट्रोक नव्हता तर बॅटचं उत्तर होतं विशाल ठाकरेच्या. ऑन साइडला खेळलंय पुन्हा एकदा मात्र बिटवीन द गॅप मध्ये. सुपर बॅटिंग करत असताना विशाल ठाकरे. बॅटचं टायमिंग गोड होतं आणि त्यामुळे चौकाराची सरळ रेषा गाठत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. केला गेलाय 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपूर्ण झालाय. डीके 11 इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक. काय फटका आहे, लाजवाब. सुपर टायमिंग. विशाल ठाकरे इज ऑन अ फायर. क्या बात है विशाल. सकाळच्या सत्रामध्ये आमचे गुणलेखक कॉमेंट्री बॉक्समध्ये यावेळेला पाहायला मिळत आहेत. मिस्टर दीपक गोवारी, आपलं सहर्ष स्वागत आहे. साईनाथ सोगले या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. यानंतरचा होणारा सामना आहे गावदेवी शेषेत वर्सेस सानवी 11. दोन्हीही टीमचे कॅप्टन आपण 6 षटकानंतर टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचंय. कोमलताई, सुमितभाई यांच्या सौजन्याने खऱ्या अर्थानं खूप स्पर्धेला 4 चांद लागले. बॅकफुटला जात असताना कट केलंय. या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना फार वेगाने चेंडू निघून जात असताना चौकारासाठी ग्रेट टायमिंग. विशाल ठाकरे म्हणतोय थांबायचं नाहीये, कारण थांबला तो संपला. चौकार, गुड शॉट. इंडिव्हिज्युअल विशाल ठाकरेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट नाहीये, फार वेगाने चेंडू निघून जाईल, मैदानाला गुदगुल्या करत जाऊन बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर. डीके 11 आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये अतिशय चांगली जोमाने बॅटिंग करत असताना रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे विशाल ठाकरे यावेळेला जाणत असताना पाहायला मिळतोय. डीके 11 47, लॉस ऑफ 2 विकेट.
खेळला होता. 47 धावा 47. जबरदस्त आक्रमकता दाखवले विशाल ठाकरेने सकाळच्या सत्रामध्ये. आयुष अप्रतिम. आयुषने या वेळेला जबरदस्त हा बॉल डिलिव्हर्ड केला, परंतु विकेट किपरने चुकी केली. चुकीला माफी नाहीये. बॅट अँड बॉलचं कॉम्बिनेशन झालंय का, कोऑर्डिनेशन झालंय का, पंच या वेळेला जरूर दर्शवतील. बाईज आहे की यस, बाईज या वेळेला आपण पाहतायत बाईजच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. 48. विशाल ठाकरे मॅग्निफिसंट बॅटिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आयुष या वेळेला काय कॉन्फिडन्स लेवल. आल्या आल्या मात्र त्याने मैदानात येताना सांगितलं पार्थ शेलारला, नाही दादा आज मी 2 षटका हाताळणारच. बॉल हवाय. 70-70 बॉल आपण पाहतायत. सर्वांना पसंत झाले ते 70-70 बॉल. लगातू 6. संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले गेले. आयुषने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर भेदक मारा, वेग आहे, वेगेबरोबर मात्र आपण पाहिलं तर लाईन अँड लेंथ, कारण तुमच्याकडे लाईन अँड लेंथ असायला हवी. ग्लेन मॅग्राथ माजी खेळाडू ऑस्ट्रेलियन, एक अप्रतिम गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळाली, पिजन या नावाने ओळखला गेला. आणि MRF फाउंडेशन ज्या वेळेला ते चालवत होते वानखेडे स्टेडियमवर आणि बरीच शिबिरं त्यांनी घेतली, त्यावेळेला त्यांनी गोलंदाजाला धडे दिले की तुमच्याकडे वेग नसेल तरी चालेल, परंतु ऑफ्टम टू ऑफ्टम जर गोलंदाजी तुम्ही केली तर तुम्हाला परफेक्शन कॉट बिहाइंडचे जास्तीत जास्त विकेट मिळतील. ज्या वेळेला वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं मोहम्मद शमीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, न्यूझीलंड संघाची परिपूर्ण दानादानी उडवली होती, अशा वेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आलं की ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात, सांगितलं की फक्त मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करत असताना ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू यावेळेला पिच करण्याचा प्रयत्न करतो, मिडल स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मला कॉट बिहाइंडचे जास्तीत जास्त चान्सेस मिळतात विकेट घेण्याचे. अप्रतिम चांगला बॉल आहे, परंतु परफेक्ट या वेळेला ऑन द राईज खेळला गेलाय. फिल्डिंग चांगली, तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतो. विशाल ठाकरे सेन्सिबल बॅटिंग केले आतापर्यंत. DK11 संघाला आता थोडंसं कुठेतरी मात्र वर काढताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारे 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत DK11 टीमच्या. या वेळेला व्हाईट प्लस आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा यायलाय आणि संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचले गेले. धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिली तर आक्रमकता पार्थ शेलारवर दाखवली, त्यानंतर आयुषने पार्थ शेलारची गोलंदाजी पाहता त्यांनी ती भरून काढली दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. विराट कोहली स्टाईलमध्ये चेंडूला या वेळेला भिरकावून दिले गेले आणि सरळ चेंडू निघून जाईल. पंचांचं वेट करतायत आणि यावेळेला सांगतायत यस इट इज अ 6 रन. स्ट्रोक आपण पाहतायत ॲब्सोल्युटली सुपर. पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका आहे, गॅप शोधलाय आणि इथून गॅप मधून चेंडू निघून चाललाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार चौकार. अ, 61 धावा फलकावर काय आक्रमकता सिद्ध केले. पहा जो ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो तो अप्रतिम आतापर्यंत विशाल ठाकरेने सजवलाय आणि वैयक्तिक साहिल पाटील
आम्हाला दर्शवत आहेत की विशाल ठाकरे खेळतोय 43 वर, म्हणजे अर्धशतकापासून 7 धावा दूर आहे. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळला गेलाय. जयेश दुकटेच्या अगदी जवळून चेंडू निघून जातोय. फिल्डर त्या ठिकाणी फंबल होत आहेत आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. कसरत आहे आतापर्यंत फिल्डरची. या 2 धावे सहित संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्ती अखेर 63 वर जाऊन पोहोचले गेले. 63. एक चांगली पार्टनरशिप. 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर रोशन पवार, कांचन दुकटे आणि त्यानंतर जी रिस्पॉन्सिबिलिटी विशाल ठाकरेने घेतले ती अप्रतिम पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग, अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 63 रन. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात आपण विचार केला तर जवळजवळ 6 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये पार्थ शेलाराला 7 धावा. चौथं षटक जे होतं वेदांचं त्यावर हल्ले केले. 24 धावांचं ते षटक पाहायला मिळालं. टॉप 2 रँकिंगमध्ये आहे, परंतु ते विसरून मात्र इथे नव्याने तुम्हाला सुरुवात करायची आहे. कारण सतत जर तुम्ही भूतकाळ हा डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे, ते सत्य आहे. म्हणून झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 63 वर जाऊन पोहोचली गेले. विश्वास पाटील यांचंच हे चॅनल पाहायला मिळतं. विश नेटवर्क आणि संपूर्ण टीम सकाळच्या सत्रात जवळजवळ 6:45 वाजता घर सोडतात. बहाडोलीवरून खास करून आपण पाहिलं तर हे त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. साहिल पाटील, मुनीत कुडू, मंजित कुडू. पहिलाच बॉल, सरळ चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. शेवटचं षटक, पहिलाच बॉल. मॅग्निफिसंट बॅटिंग. ₹500 कॅश प्राइज आणि त्यांचं सुद्धा स्वागत केलंय या विपुल ठाकरे. आपलं सहर्ष सुस्वागतम आहे. व्हॉट अ शॉट, करेक्ट बॅटिंग. विशाल ठाकरे थांबणार नाहीये. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 75. चांगला बॉल. यावेळेला असं वाटलं की बॅटची एज, परंतु थोडीशी अपील जरूर केली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज विश्वास आपल्या गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. फेकी होते, परंतु इथे परफेक्ट फेकी झाली नाही. परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला नाही. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 77. 70. आपण पाहिलंय
हा बॉल लगा तो 6. फिनिक्स बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. शेवटचा बॉल घेऊन पहिल्या डावातील ऑन साइडला स्लॉक केलंय. घुटना टेक और विशाल ठाकरे का ये सिक्सर देख दर्शवत असताना क्लासिकल बॅटिंग बाय विशाल ठाकरे. DK11 टीमला, संघाला, डावाला, स्वतःला सावरलं. आणि हो, मी एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. मी हुकमी एक्का आहे, षटकार चौकारांचा बादशाह आहे, हे विशाल ठाकरे यांनी दाखवून दिलं. आणि गोलंदाजांना अक्षरशः सळोकी पळो करून सोडलं ते प्रतिस्पर्धी संघ श्रवण 11 टीमला. परंतु नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळायची आहे. कारण पार्थ शेलार सारखा एक टेक्निकली साऊंड असणारा फलंदाज सुद्धा पाहायला मिळेल. जानेवारी महिना जसा उजाडेल आणि उलटी गिनती सुरू झाली आहे आतापर्यंत. कारण आगरी प्रीमियर लीग लवकरच येत आहे आणि यावेळी फक्त क्रिकेट नाही तर अभिमान, जोश आणि आगरी संस्कृतीचा जल्लोष पाहायला मिळणार. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे. आणि यावर्षी मॅन ऑफ द सिरीज बाईक राजू रामचंद्र पाटील साहेब साखरेचा अनमोल रत्न यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले. आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षतेखाली सातत्याने ही स्पर्धा पुढे येत असताना 12 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 पाहायला यायला विसरू नका. सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा येत आहे लवकरच 1 जानेवारी ते 4 जानेवारी. ही सुद्धा स्पर्धा पाहायला विसरू नका. आणि मनोज आराज या ठिकाणी उपस्थित होत असताना ज्यांची चाहूल सर्वांना लागली होती आणि मंद मंद पावलांनी आमचे जवळचे मित्र, अगदी हसतमुख असा चेहरा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनोज आरज, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 वर्ष दुसरं, दिवस तिसरा. 83 धावा, काल जवळजवळ 88 धावा चेस झालेत. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीमला. मात्र आपण पाहिलं तर चारी मुंड्या चित्त केलं ते सानवी 11 टीमने. चला, सानवी 11 टीमचे कॅप्टन आई गावदेवी शिरशेत. पहिल्याच बॉलला फोर्स केलंय. तिथे मात्र फिल्डर आहेत. लॉंग ऑफ कडे 1 रन मिळेल. विशाल ठाकरे दाद द्यावी लागेल. बॅटिंग केल्यानंतर 5 मिनिटांचा फक्त अवधी घेतल्यानंतर लगेच त्या एनर्जेटिक मात्र त्याची गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. पहा, हे ग्रामीण भागातील खेळाडू कारण सांगत बसत नाही, त्यामुळे ते प्रत्येकाच्या हृदयात ठासून बसतात. ही एक स्पेशालिटी राहिले. सुविधा कमी आहेत परंतु आमचे स्वप्न मोठे असतात. ते मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसभर नोकरी धंदा सांभाळून आपल्या बिझनेसमधून वेळ काढून मैदानाला नेहमीच सरावाला भेट देतात. हे आमचे ग्रामीण भागातील खेळाडू आहेत. यावेळेला ऑन साइडला हॅमर केलं या बॉलला.
मात्र गॅप शोधला पार्थ शेलार, थांबणार नाहीये. हम भी किसी से कम नहीं. टिट फॉर टॅट, अखूट टप्प्याच्या बॉलला पनिशमेंट, चौकार. तो संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. काय फटका आहे, खडे खडे स्ट्रोक पार्थ शेलारच्या बॅटमधून. अप्रतिम देखणा फटका, सौंदर्यपूर्ण षटकार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. विशाल ठाकरेवर हल्ला बोल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चांगला फटका, परंतु इथे कॅच ड्रॉप्ड. एका क्षणाला मी तर म्हणेन ही कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल जर टिपला असता तर एक बेस्ट अँड परफेक्ट कॅच पाहायला मिळाला असता. इथे दबाव वाढला असता. आणि झेल कोणाचा सोडलाय तर पार्थ शेलार सारख्या एक चांगल्या फलंदाजाचा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13. 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं. विजयासाठी एकंदरीत 84 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळलंय. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते 5. चांगलं क्रिकेट. पिता आणि पुत्र राहुल शेलार स्वतः ओनर आहेत. पार्थ शेलार, राहुल शेलार यांचे सुपुत्र. दरम्यान पॉवर प्ले. विशाल ठाकरे थोडेसे यावेळेला नाराज असतीलच, परंतु क्रिकेट आहे. कोणताही खेळाडू आपल्या संघामध्ये जेव्हा त्याची वर्णी लागते तो आपला गाव, आपला संघ म्हणून तो खेळतो. ही खूप महत्त्वाची भूमिका आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली गेले. ज्ञानेश पाटील, कल्पेश पाटील यांचा संघ. चांगला फटका आहे राहुल शेलार यांचा. बॉल निघून जाईल डीप मिड विकेटला. तेवढीच चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर घेऊया एक छोटासा मयूर म्युझिकल डीजे ब्रेक. सहर्ष स्वागत आहे. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 2 दिवस आम्हाला सुरेख साथ दिली असे आमचे साथी समालोचक मित्र याच विभागातून मिस्टर सूरज जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय. मनोज आरज यांचं सुद्धा आज आगमन होत असताना यावेळेला चांगला फटका आहे. तंत्रशुद्ध फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आई गावदेवी शिळशेत. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल आणि सानवी 11. सकाळचं सत्र 8:38 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. सर्वांना अचंबित करणारं एक अप्रतिम आयोजन. अप्रतिम. चांगला फटका आहे. ही ताकद आहे या खेळाडूची. सरळ चेंडूला मात्र फेकून दिले चौकारासाठी. पार्थ शेलारच्या बॅटमधून एक खणखणीत
सनसनाटी झन्नाटेदार KCPL चौकार. नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. कारल्याच्या डोंगरावरी या आपण विक्रांत डोहाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. मी विनंती करेन जितेंद्र पवार या स्पर्धेचे अध्यक्ष किरण जाधव यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान विक्रांतजी डोहाळे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करूया. आज सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित झालेत, अमूल्य वेळ देत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असं संदेश देणारा हा बुके देऊन आपण सन्मानित करीत आहोत. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3 आणि संघाची धावसंख्या 21. व्हॉट अ स्टार्ट. यावेळेला ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने खराब क्षेत्ररक्षण. याच बारीक सारीक गोष्टी खूप तुम्हाला मायने राखतात. आशिष सातवी त्या ठिकाणी थोडीशी स्ट्रगल करतायत यंदाच्या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये. आदरणीय ओमकार लाटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. मी जयेश दुकटे यांना विनंती करेन, जयजी दुकटे की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करूया. स्विच हिट कालपासून स्विच हिट खेळण्याच्या तयारीत पार्थ शेलार आहे, परंतु परफेक्शन आतापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. फक्त एक शॉट वगळता स्विच हिटचा तो मिडल ऑफ द बॅटने आतापर्यंत कनेक्ट होत नाहीये. प्रॅक्टिस करावी लागेल या स्विच हिटच्या फटक्यांची. जसं केविन पीटरसनला आपण पाहिलं डोळ्यावर पट्टी बांधून तो स्विच हिटचे फटके प्रॅक्टिसमध्ये खेळायचा. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट. काय फटका आहे, स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय, सौंदर्यपूर्ण फटका. ॲडम गिलक्रिस्ट गिलीची आठवण करून देणारा हा खणखणीत षटकार आणि युवराज सिंगची आठवण करून देणारा हा सनसनाटी षटकार. गेली काय बॅटिंग सुरू आहे. म्हणून मी म्हटलं होतं नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये, नाण्याच्या 2 बाजू तुम्हाला पडताळाव्या लागतीलच. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 28, 14ची सरासरी. आता बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 56. 24 बॉल 56 धावा. सामन्याचं समीकरण पहा. पार्थ शेलार सेन्सिबल बॅटिंग याला म्हणतात. कोणत्याही प्रकारची हैगाई करत नाही. परफेक्ट चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळत असताना त्या मेरिटवर खेळतोय. बॅटिंग स्टान्स सुपर, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचा कॉन्फिडन्स, आय कोऑर्डिनेशन, फुटवर्क, टायमिंग बेमिसाल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत जर आपण पाहिलं तर 29-29. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल वाईट. थोडासा दबाव आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये, परंतु हे खेळाडू नेहमीच दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग करण्यामध्ये माहीर आहेत ग्रामीण भागातील खेळाडू. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे, फोर्स केलंय. पुन्हा एकदा तीच चूक. आज आशिष सातवीचा बॉल पिछा सोडणार नाहीये. एक एक दिवस तुमचा असा असतो की परीक्षा असते, तुम्ही कुठेही उभे राहा तिथे बॉल पोचणारच आणि अशा वेळेला ती तुम्हाला कसोटी पूर्ण करावी लागते. डॉक्टर साईश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, एक हँडसम क्रिकेटर आणि फार कमी वेळेमध्ये कमी वयात डॉक्टर ही पदवी ज्या वेळेला मिळते ना तेव्हा त्यांचे स्वतःचे कष्ट, हे खूप मेहनत, अपार प्रचंड मेहनत घेऊन मात्र ही पदवी मिळालेली असते. चला सान्वी 11
दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. टॉस करूया आपण लगेच. अप्रतिम. हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल फार वेगाने येत आहेत. दोन्ही पिता आणि पुत्र, काय बॉन्डिंग आहे. 2 धावा, याला म्हणतात चतुराई, याला म्हणतात सेन्सेशनल बॅटिंग. पार्थला माहिती आहे विशाल ठाकरे एक डेंजरस बॉलर सुद्धा आहे आणि इथून आपल्याला क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते विसरायचं नाहीये हे दर्शवत असताना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन. विक्रांत पवार, काल झोप लागली नसेल, बाबू या नावाने ओळखले जातात. मनोज आराज आमचे आज समालोचक मित्र, यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मात्र इथे विकेट किपर फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळाले. बीट झाले आणि सरळ चेंडू निघून जातोय. पंच काय दर्शवतायत, नो बॉलचा इशारा इष्टांच्या वरून, परंतु या वेळेला हाईट फॅक्टर आहे का हे पाहतील. आणि टॉस जिंकून आई गावदेवी शीर्षक टीमने, किरण जाधव यांनी सांगितलं, आम्ही डेफिनेटली कॉन्फिडन्सने क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत. आणि यस, नो बॉल. आनंद पडवळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. बेस्ट ऑफ लक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 5च्या या मदतीने 37. पार्थ शेलार इज ऑन अ फायर. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध, अगदी जंगलाच्या मिठीतलं हे मैदान पाहायला मिळतं. अप्रतिम, चांगला बॉल खोलवर होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. विशाल ठाकरेची ती मेहनत स्पष्टपणे नजरेसमोर दिसते. विकेट घेण्याच्या शोधामध्ये आहे. डॉट बॉलची मात्र या वेळेला जरूर मागणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 84 रनचं पाठलाग करत असताना, त्या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात, आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल. ऑन साईडला राहुल शेलार यांचा हा चांगला फटका. रुपेश, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. आतापर्यंत रुपेशने जी कामगिरी केली ना ती अप्रतिम पाहायला मिळते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 रनच्या मदतीने जाऊन पोहोचते 39 वर. विश नेटवर्क या चॅनेलवर ही स्पर्धा प्रत्येकाला पसंतीचा आता चॅनेल बनलाय. या विभागामध्ये जे श्रोते जोडले गेलेत सकाळच्या सत्रामध्ये, त्यांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 1 श्रवण 11 आणि DK 11. वेळेला मात्र लेग स्टंप जरूर सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या फलकावर 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. बॉल फेकून झालेत 4. आता इथून एक्झॅक्टली 44 रनची आवश्यकता आहे. 21 बॉल, 44 रन्स. अप्रतिम, चांगलं सेन्सिबल बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत मिस्टर पार्थ शेलारला. पहा, बॉल अजून मिळत नाहीये, जणू काही स्वतःशीच खेळतोय. ही अशीच 7वी जरूर मी म्हटलं होतं की आज पिच्छा सोडणार नाहीये. तुम्ही कोणत्याही मैदानाच्या कानाकोपऱ्यात राहा, तो बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार. तीच खरी कसोटी असते. आणि अशा वेळेला तुम्हाला ते पास उत्तीर्ण व्हावं लागतं. 100% द्यावे लागतात. नो पेन नो गेन. कष्टविना फळ नाहीये. संघाची धावसंख्या 41. 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. मॅग्निफिसंट मॅच. शेवटचा बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. विक्रांत पवार, जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात कर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते राहुल शेलार. षटक क्रमांक यावेळेला कंप्लीट झाले 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस श्रवण 11 स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतोय 41. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 43.
आहे तो 1 मिनिटांचा कालावधी राहील. जयेश दुकटे यांच्या माहितीनुसार आम्ही तुमच्यापर्यंत ती सूचना देत आहोत. 18 बॉल आणि विजयासाठी 43 रनची आवश्यकता. 14.33 च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंना फाईट करा. क्रिकेट आहे. क्रिकेट हे दबावाखाली खेळलं जातं जरूर, परंतु त्या दबावाला न जुमानता तुम्हाला अंडरस्टँडिंग, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग करावी लागते. हे 4 जे अंग आहेत या क्रिकेटच्या खेळाचे. रोशन पवारचा पहिलाच बॉल, तडाखेबंद फटका, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. आभाळाला सॅल्यूट करणारा, मानवंदना देणारा पार्थ शेलारच्या बॅटमधून हा KCPL षटकार. पटका या वेळेला जबरदस्त पाहायला मिळाला. पार्थ शेलार टाइमिंगचा बेताज, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ बढ़िया क्रिकेट खेळता है. आणि तेच पार्थ शेलार आतापर्यंत दर्शवतोय. समोरचा गोलंदाज कोण आहे, समोरचा संघ कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी, मला माझ्या संघाला वर काढण्यासाठी मी मात्र उतरलोय. या षटकाराने अजित पाटील यांचं स्वागत. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला अप्रतिम परफेक्ट ही लाईन अँड लेंथ. अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेट फास्ट झालेला आहे. ग्लॅमर आलंय खरं, परंतु या अशा लाईन अँड लेनचा जेव्हा तुम्ही वापर करतात ना, त्यावेळेला भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडते. आणि हेच रोशन पवारने आता सिद्ध केलंय या सेकंड बॉलवर. यावेळेला स्विच हिटचा फटका. आता परफेक्ट टायमिंग पाहायला मिळतं. ग्रीप बदलली, स्ट्रेच झाले, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, परंतु आउटफील्ड फास्ट नाहीये. थोडासा जरूर आपण पाहतायत गवताचा ओलावा आहे. ड्यू फॅक्टर दवबिंदू आता कुठे हळूहळू मात्र यावेळेला सूर्याची जी कोवळी किरणं होती ती आता कुठेतरी आपण पाहतायत प्रखर किरणे येण्यास सुरुवात झाली. या 2 धावेंच्या मदतीने 49 वर धावसंख्या जाऊन 7-11. एक अर्धशतकीय भागीदारी पिता आणि पुत्र यांच्यामध्ये पाहायला मिळेल का? यावेळेला ऑन साइडला पूल केलंय, सरळ चेंडूला फेकून दिलंय. चौकार की षटकार? यस, ॲब्सोल्युटली सूप ऑफ 6. षटकारात परावर्तित करणारा 6 आणि अशा प्रकारे अर्धशतकीय भागीदारी रचली गेली. 55. 55. पार्थ शेलार नावाचं वादळ घोंगावलंय. सातत्याचं दुसरं नाव. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत पाहायला मिळतो पार्थ शेलारच्या बॅटमधून. 16 बॉलमध्ये 46. एक घणाघाती झंझावती झुंजार खेळी करत असताना पार्थ शेलार अर्धशतकापासून 4 धावा दूर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, वारंवार मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथून रोशन पवार सिद्ध करतोय जरी 2 षटकार आले तरी हरकत नाहीये. मला मात्र माझी गुणवत्ता सिद्ध करण्याचा हक्क पुरेपूर आहे हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55. बॉल फेकून झाले ते 5. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 29. ऑन साइडला स्टेप आउट झाले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त एक्झिक्यूट केलं. 1 रन मिळेल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. फेकी येईपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचतोय 7-11. हा संघ 56. या धावसंख्येवर आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 28 रन. आतापर्यंत विचार केला तर जवळजवळ 47 वर खेळतोय. 18 बॉलमध्ये काय स्ट्राइक रेट मेंटेन केला गेलाय. 261.11 चा स्ट्राइक रेट. व्हॉट अ बॅटिंग एव्हरेज. 3 चौकार 4 षटकार. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे फटके, चौफेर फटकेबाजी करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. हीच खरी गरज आहे संघाला. परंतु आता विकेट फॅक्टर DK11 साठी फार मायने राखणार आहे. विकेट फॅक्टर. डॉट बॉल कमबॅक करतील का?
अशी 7वी यावेळेला फिल्डिंगमध्ये थोडीशी ढिसाळ कामगिरी पाहायला मिळाली, परंतु आता विथ द बॉलने चमक दाखवेल का, जादुई गोलंदाजी करेल का, प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवेल का, या सर्व काही गोष्टींचा सारासार विचार करता आता हा मोठा प्रश्नचिन्ह आवासून उभा राहिलाय तो DK 11च्या खेळाडू कक्षांमध्ये. ज्ञानेश पाटील, कल्पेश पाटील राजे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय DK 11, तर एका साईडला राहुल शेलार यांचा संघ पाहायला मिळतो आणि पिता आणि पुत्र यांच्यामध्ये अर्धशतकीय भागीदारी, त्यामध्ये 47 चा वाटा, परंतु यावेळेला शफल झालेत. फटका छान आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिले इनटू द स्टँड. अशा प्रकारे षटकाराने पार्थ शेलार बॅट दाखवायची आहे. अप्रतिम अर्धशतकीय भागीदारी आणि त्यानंतर स्वतःचं इंडिव्हिज्युअल हे अर्धशतक पाहायला मिळतं. हो, 62 धावा विजयासाठी आता 22 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 70-70 लगातो 6. ग्रामीण बिग बॅट धमाका छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव च्या मैदानात हे टॅगलाईन खूप मोठ्या प्रमाणात घुमली. ग्रामीण विभागातील खेळाडू संघ सातत्याने त्या मैदानात येतात. यंदाच्या वर्षात ती स्पर्धा थोडीशी पुढे गेले. यावेळेला पंचांकडे अपील जरूर केली, परंतु पंचांनी सांगितलं यावेळेला परफेक्ट मिडल स्टंप नाहीये. अपील फेटाळून लावली. डॉट बॉलची सांगता होत असताना आशिष सातवे एक उंचीचा फायदा जरूर मिळतो ज्यावेळेला तुमची हाईट असते, अशा वेळेला हाय आर्म ॲक्शन पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर नाही आहेत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 64 धावा, 64 रन. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 20 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. जर तो कदाचित कॅच चिपकला असता तर डेफिनेटली काहीतरी पाहायला मिळालं असतं, परंतु इथे मात्र थांबणार नाहीये. पार्थ शेलारच्या बॅटमधून जणू काही या बॉलला पंख लावले आणि बॉलला लँडिंग केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. केसी षटकर आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 70 धावा. या वेळेला अजून ऍडिशनल होतील 6. गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकी स्ट्रोक कसा खेळावा, एक्झिक्युशन कसं असावं, टायमिंग प्रॉपरली कसं असावं याचं प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण मिस्टर पार्थ शेलार. आणि या षटकाराने सानवी सुजित पवार या चिमुरडीचं गोड कन्येचं स्वागत आहे. पंढरी दुकटे साहेब यांचं या षटकाराने स्वागत केलं गेलंय. काल खुश असतील आपल्या दोन्हीही, मात्र सुपुत्रांच्या कामगिरीवर. जयेश दुकटे या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. 7 बॉल 8 रनची आवश्यकता. काय बॅटिंग केले, म्हणून मी म्हटलं होतं की कॅच नाही सोडली तर ही मॅच सोडलेली आहे. फुल टॉस आणि या वेळेला अशी 7वी खराब कामगिरी. या षटकाराने संघाची चौकार येतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 80 या धावसंख्येवर. ज्या वेळेला 175 धावांची क्रिस गेलने खेळी केली होती ना पुणे वॉरियर्स या टीम बरोबर, त्यावेळेला एम एस धोनीने ट्विटरवर एक सुंदर कॉमेंट केली होती. सांगितलं होतं की प्रेक्षक खेळाडू बनलेत क्रिस गेलच्या खेळीवर आणि खेळाडू प्रेक्षक बनलेले आहेत. मात्र अशा प्रकारचं वाक्य जरूर पाहायला मिळालं. जयेश दुकटे कुठे असतील तर या.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 80. आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 6 बॉल 4. जादुई गोलंदाजी करावी लागेल, मॅजिक गोलंदाजी करावी लागेल. यानंतर होणारा सामना आई गावदेवी शिळशेत वर्सेस सानवी 11. दोन्हीही टीम पॉवरफुल आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ सांगतो जर तरला थारा नाहीये. जो खेळेल तो वाचेल, या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. खेळ कौशल्य, टीम स्पिरिट, स्पोर्ट्समॅनशिप या गोष्टी तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतात. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला फटका तर आहे. कट केलंय राहुल शेलार यांच्या बॅटमधून. इंटेलिजंट स्ट्रोक. राहुल शेलार यांच्या बॅटमधून चौकार येत नाहीये. 2 रन तर यावेळेला मिळतील. कदाचित पार्थ शेलारला सांगितलं असेल त्या बॉलने, तुझ्याच मात्र अनोखी अंदाजाने फिनिश कर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 83. स्कोर आर लेवल. वॉट बॅटिंग. दोन्हीही फलंदाज आतापर्यंत जमेची बाजू की खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेले आहे. 24 बॉलमध्ये 71. पार्थ शेलार. अप्रतिम. याला म्हणतात सेन्सेशनल बॅटिंग. समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं, आणि अशा प्रकारे खरोखरच या दोन्हीही पिता आणि पुत्रांसाठी जोरदार टाळ्या यायला हव्यात. काय बॅटिंग. नॉट आऊट भागीदारी यावेळेला पाहायला मिळाली. 84 रन चेस केल्यात. हा एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो. रेकॉर्ड अनेक घडतात, तुटतात आणि ते बनवले सुद्धा जातात, परंतु पिता आणि पुत्रांमध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड्स मी तरी टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर पहिल्यांदा पाहिलंय, त्या लीग फॉर्मॅटमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन राहुल शेलार, पार्थ शेलार अँड बोथ टीम, अँड हार्ड लक. ज्ञानेश पाटील, कल्पेश पाटील अजून सुद्धा संधी गेलेली नाही आहे. त्या संधीचं सोनं तुम्हाला येणाऱ्या मॅचेसमध्ये करावं लागेल. त्या चुका सुधाराव्या लागतील. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला परिवर्तन करावं लागेल आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे.